अधिवेशन सांगलीमध्ये होत आहे। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राचे नेते, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, माननीय अशोक वानखेडे साहेब आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांचं पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे असे माननीय संजय भोकरे साहेब आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ भोकरे हे आता अत्यंत तरुण पत्रकार म्हणून आज ते जबाबदारीनं पुढे जात आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डिजिटल मीडियामध्ये काम करणारे माझे सर्व पत्रकार मित्र हे सांगलीमध्ये आलेले आहेत। त्यांचं आमच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। खरं तर आज ही सन्मानाची बाब आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पत्रकारांच्या समोर बोलण्याची संधी मिळते। डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काम करणारे पत्रकार यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे। कारण तुम्ही बघितलं की भारताची पत्रकारिता ही केवळ नुसती बातमी पोहोचवण्याचं साधन नाही आहे, तर आता त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आलेली आहे। देशाच्या परिवर्तनामध्ये, सामाजिक परिवर्तनामध्ये, शैक्षणिक परिवर्तनामध्ये, राजकीय परिवर्तनामध्ये एक ठाम भूमिका घेण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्व मित्रांच्या वरती आलेली आहे। पत्रकारितेच्या बाबतीमध्ये पूर्वीपासून एक केंद्रबिंदू म्हणून, समाजाचा केंद्रबिंदू म्हणून पाहिलं जातं। तसं महिला पत्रकार सुद्धा दिवसभर एखादा नेता येणार आहे, त्याला मला पकडता येणार आहे, त्याच्यावरून काही न्यूज मिळणार आहे, पण दिवसभर उन्हामध्ये महिला पत्रकार असतात। रात्री 2ला बाहेर पडावं देवाच्या घरी, 10 पत्रकार उभे आहेत, त्याची बातमी मिळते, 4 महिला 2 वाजले जागी घरी, आणि त्यातून मिळणारे पैसे किती। आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी काय करावं याचं मार्गदर्शन करायला वाटलेले आहे। दिवसभरात बाकी नेत्यांनी म्हटलं असेल, पण आपण संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी भांडण्याच्या बरोबर संघटनेचे 2 प्रकार, भांडणे आणि आपण आपले प्रश्न मार्गी लावणे। तर आपण आपले प्रश्न मार्गी लावण्यामध्ये तो पत्रकार होण्याचा विषय असेल, पत्रकारांच्या घराचा विषय असेल, हे सगळे विषय हे त्याच्या वेळेला आपण मार्गी लावू असं शब्द देतो। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पण आपल्याला एक सांगू, कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे वर्षानुवर्ष आपली कामं मार्गी लागली। सरकारी पैसा प्रायव्हेट लँडवर खर्च करता येतो। आता नगरपालिकेने जागा दिली आहे विचारा, त्याच्यावर मी नियोजन करून पैसे देतो, बाहेर पडतील अशी मला आशा आहे। महाराष्ट्रातील पत्रकारिता आणि त्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती। टिळक, आंबेडकर, जांभेकर अशी महान परंपरेतली नावं आहेत आणि पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा आहे। पोलीस आणि पत्रकारिता दोघांची पी आहे। पी म्हणजे मराठीतला पी नाही, त्याच्यामुळे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। तसेही तुम्ही मला सांगितलं की पत्रकार आणि पोलिसांचा सुसंवाद असावा। दिवसभर संवाद असतोच, पण मला ते संध्याकाळी जास्ती सुसंवाद असतो। काही गोष्टी सखोलतेने समजून घ्यायच्या असतील, जसं रोजमुक्त असतो, गोपाळमुक्त असतो, तर रोजमुक्ता चांगल्या समजून घेतल्या जातात। आणि काही जण म्हणतात की पोलीस आणि पत्रकारिता विळ्या भोपळ्यात आहे। आम्ही विळा आहोत, तुम्ही भोपळा आहे का, असं काही होता। त्यामुळे विळा भोपळा वगैरे असं काही नातं नाही असं मला वाटतं। एकाच नाण्याच्या काय खोटं ठरवण्याचे आम्हाला आमचं हेच नाही, काय खरं काय खोटं सांगायचं आम्हाला, तर तुम्हीच ठरवायचं हे काय खरं आहे काय खोटं आहे असं ठरवू शकता एवढी क्षमता आहे। आज सकाळी हे राज्य कुठल्या दिशेनं न्यायचं आहे हे तुम्हीच ठरवता, ही क्षमता आहे। आज एवढी मोठी क्षमता आहे की दिवसभर मग त्याचं स्पष्टीकरण देत दिवस कधी जातो कळत नाही, हे झालं काय ते झालं, याच्यावर चर्चा करून चर्चा चालू ठेवायचा एवढी क्षमता आज आहे। मी सांगेन आपल्याला की शेवटी आज लोकशाहीचा 4था स्तंभ आहे। पत्रकार हा देशातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि कदाचित मी सांगितलं की तुम्हाला एवढ्या खरपणे
किती मोठा नेता असला, कुणी असला, किती मोठा उद्योगपती असला, तर किती छोटा पत्रकार असला तर त्याच्यावर थोड्या प्रकटपणे लिहू शकतो, विचार मांडू शकतो. कदाचित आम्ही विचार करतोय आपण याच्यावर बोललो. तुम्ही आग्रह केला हे व्हायला पाहिजे, पत्रकारांची सोय व्हायला पाहिजे. हा तुमचं मनामध्ये सगळ्याचे. आणि काय दर आहे तो आता हॉटेल घ्यायचं परवडतंय का मला सांगा? नाही परवडत. पत्रकारांची अवस्था अशी आहे. आणि आता पेन्शन योजना हे बाकीचं सगळं जे नंतर आहे ना रे कुलदीप, कधी आहे ते उशीरच आहे ना.